श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 22. गुरुदत्त भट्ट वृत्तांत. ज्योतिषशास्त्रात भक्तांना जातक फळ देणारे श्रीपादच. श्री गुरुचरण कृष्णदास व मी श्रीपादांच्या सानिध्यात अपार आनंदाचा अनुभव घेत होतो. एकदा गुरुदत्त भट्ट नावाचा एक ज्योतिषी श्रीपादांच्या दर्शनाला आला. श्रीपादांनी त्याचा आदर सत्कार केला. नंतर ते आम्हाला म्हणाले, निवांत स्थळी बसून त्यांच्याशी वार्तालाप करा. सत्संगाचा आनंद वेगळाच असतो. आम्ही बोलत असता आमची चर्चा सहजच ज्योतिषशास्त्राकडे वळली. मी श्री भट्टांना विचारले, अहो, ज्योतिषशास्त्राप्रमाणे वर्तवलेले भविष्य नेहमीच खरे निघते का? मानवी जीवन प्रारब्ध नियोजित आहे की मानवी प्रयत्नांवर अवलंबून आहे? तसेच वर्तवलेले भविष्य बदलू शकते का? त्यावर श्री भट्ट सांगू लागले, चक्र म्हणजे नक्षत्र कक्ष. त्यांचे प्रारंभस्थान म्हणजे अश्विनी नक्षत्र. या नक्षत्रांचे स्थलनिर्देश करण्यासाठी 2 पद्धती वापरल्या जातात. एक चैत्र पक्ष व दुसरा रैवत पक्ष. रेवती नक्षत्रात असणाऱ्या स्थानात 8 कला कमी असल्यामुळे ते ग्राह्यच नाही. अश्विनी नक्षत्र गोलकाचे स्थान ओळखणे फार कठीण आहे. अश्विनी नक्षत्राच्या 180 अंशावर असलेल्या चित्रा नक्षत्राचा गोलक अतिशय शक्तिशाली, प्रकाशपूर्ण व स्पष्ट असल्यामुळे त्यात 6 राशी मिळवल्या की अश्विनी नक्षत्र होते. त्यामुळे चैत्र पक्ष हा ग्राह्य समजावा. अश्विनी नक्षत्र तुरंग, मुखाश्विनी व श्रेणी अशा 3 गोलकात असते असे सांगितले आहे. चित्रा हे श्रीपादांचे जन्म नक्षत्र आहे. त्याचे हेच कारण आहे. अश्विनी नक्षत्रात हे 3 गोलक असल्यामुळे अश्विनी नक्षत्र ही त्यांचेच स्वरूप आहे. अश्विनी नक्षत्र चक्राचा प्रारंभ ते त्यांचे श्री दत्तात्रेय स्वरूप होय. कलियुगातील त्यांचा पहिलाच अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होय. अश्विनी नक्षत्राच्या सरळ रेषेत 180 अंश अंतरावर असलेले चित्रा नक्षत्र हे श्रीपादांचे जन्म नक्षत्र आहे. जे नक्षत्र 180 अंश दूर असते तिथे ते त्या ग्रहाचे शक्ती केंद्र बनते. पूर्वजन्मकृत प्रारब्धाच्या गणिताने माणसाचा योग्य ग्रह संपुटीत जन्म होतो. ते ग्रह मानवावर प्रेमही करत नाहीत की त्याचा द्वेषही करत नाहीत. ते अलिप्त असतात. त्यातून निघणारे विविध किरण, निरनिराळी स्पंदने त्या त्या काळाप्रमाणे, देशाप्रमाणे घटना घडवतात व जीव त्या घटनांचे, परिस्थितीचे घटक ठरतात. अरिष्ट टाळण्यासाठी या किरणस्पंदनांना प्रतिबंध करणारी प्रतिघटित किरणस्पंदने आपल्यातही हवीत. माणसात ही शक्ती मंत्रतंत्र, ध्यान, प्रार्थना वगैरे प्रकारांनी किंवा स्वतःच्या योगशक्तीमुळे येऊ शकते. परंतु पूर्वजन्म कर्म प्रबल झाले तर मात्र वरील उपाय पण काही करू शकत नाही. ग्रहांचे परिणाम भोगावेच लागतात. श्रीपाद श्रीवल्लभ मात्र हे विधिलिखित बदलून चांगले विधिलिखित लिहू शकतात. मात्र त्यासाठी तो माणूस मानवता धर्म पाळून समाजासाठी विशेष चांगली कामे करणारा असला पाहिजे. साधारण परिस्थितीत दैनंदिन जीवनात हे घडणे शक्य नाही. कारण सृष्टिक्रमात किंवा कर्मदेवतांच्या कार्यात श्रीपाद उगाच ढवळाढवळ करत नाहीत, पण आपल्या भक्तांची आवेदना, आर्त हाक त्यांचे हृदय वितळवू शकते. भक्ताच्या आवेदनेमुळे श्रींच्या हृदयातून उफाळणाऱ्या प्रेम करुणेच्या प्रभावामुळे कर्मदेवतांच्या शक्ती निर्बल होतात. कर्म जड असते. श्रीपाद चैतन्यमय स्वरूप. वेळ आली तर ते पृथ्वीचे आकाश व आकाशाचे पृथ्वी करू शकतात. याच गोष्टी त्यांचे घटना अघटना करण्याचे सामर्थ्य दाखवतात. या त्यांच्यासाठी फार सामान्य गोष्टी आहेत.
ज्योतिषशास्त्रातील मी फार मोठा पंडित आहे अशा भ्रमात होतो. माझी अज्ञान दशा असती. मी कन्नड देशस्थ ब्राह्मण. मला तेलुगू नीट बोलता येत नाही, पण मी संस्कृत अस्खलितपणे बोलू शकतो. भाग्यवशात मी एकदा पिठिकापूरला गेलो. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी बरेच ऐकले होते. आमचे कुलदैवत पण श्री दत्तात्रेयच. मी पादगया क्षेत्रावरच्या कुकुटेश्वर देवस्थानातील स्वयंभू दत्ताचे दर्शन घेतले. श्रद्धापूर्वक अत्यंत भक्तीने अर्चना केली. मी ध्यानाला बसलो तेव्हा ध्यानात मला, का रे मूर्खा, तू मरून किती वेळ झाला? तू माझा भक्त म्हणवतोस, पण हे चेहऱ्याला आरती करून पायात खिळे ठोकण्यासारखे आहे. पादगयेला येऊन माझ्या चरणाला खिळे ठोकून वाहणारे रक्त पाहण्यात तू इथे आलास का? असे शब्द स्पष्टपणे ऐकू आले व नंतर सतत तेच शब्द ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असल्यामुळे मी लगेचच माझी जन्मपत्रिका बघितली. ज्या क्षणी मी मृत्यू पावणार होतो त्या क्षणी स्वयंभू दत्ताच्या सानिध्यात होतो. मी माझ्या नाडीची स्पंदने बघितली. नाडी बंद पडली होती. हृदयाचे ठोके पण थांबले होते. म्हणून मी आरशात बघितलं तर माझ्या चेहऱ्यावर जिवंतपणाचे लक्षण नव्हते. प्रेतकळा स्पष्ट दिसत होती. मी हसलो तर पिशाच्य हसल्यासारखे वाटले. मी स्वयंभू दत्ताच्या पुजाऱ्याचे सूक्ष्म शरीर बघू शकत होतो. तो विकाराधीन असून मोठा धनलोभी आहे हेही जाणवले. त्यामुळे माझ्यात दडलेली माझी विवेक शक्ती जागृत झाली. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घेतल्याशिवाय माझी ही दुरावस्था संपणार नाही हेही मला स्पष्टपणे जाणवले. देवता आनंद स्वरूपी असतात. त्यांना नाडीस्पंदन, हृदयस्पंदन नसले तरी त्या आनंदाच्या उन्नत स्थितीत असतात. माझी ही स्थिती फारच वाईट होती. माझ्या आत्म्याला अजिबात आनंद होत नव्हता. उलट दुःख भारच जाणवत होता. आत्मा शरीरातून निघून गेला की शरीराला कसलीही बाधा होत नसते, पण माझा आत्मा शरीरात असला तरी मी पाषाणावत झालो होतो. हृदयाचे ठोके थांबले तरी जगत होतो. याचे कारण माझ्या लक्षात आले. पिठिकापुरातील काही लोक, त्यांना परम निकृष्ट पापीच म्हणावे लागेल, ते लोक श्रीपादांविषयी बोलत होते. पाषाण मूर्ती स्वयंभू दत्तच घंटी कोटांकडे अवतरलेत म्हणे. पाषाणात नाडीस्पंदन, हृदयस्पंदन नसते ना. श्रीपादांमध्ये नाडीस्पंदन, हृदयस्पंदन आहे ना. पितृ अमावस्येच्या दिवशी कुणी अवधूत त्यांच्या घरी येऊन त्याने भिक्षा स्वीकारली म्हणे. तेच श्री दत्तात्रेयच म्हणे. ते महाप्रभू मल्लादींचे पौत्र म्हणून जन्मलेत म्हणे. किती विचित्र लोकांची ही केवढी फसवणूक, किती वंचना. लोकांचे हे बोलणे ऐकून मी फसलो व अनर्घ्य रत्न अशा श्रीपादांचे मला विस्मरण झाले. त्यामुळे विचित्र परिस्थितीत माझ्या समोर आली ही पण श्रीपादांची लीला. मी धावतच श्रीपादांकडे गेलो. 10 वर्षांचे श्रीपाद बाहेर येऊन म्हणाले, ये रे गाढवा, जिवंत असल्याचे नाटक करून मेलेल्या तुझ्यासारख्या मानवी रूपातल्या पिशाच्यांना सद्गती देण्यासाठीच मी इथे आहे. तसेच तुमच्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकात खितपत पडलेल्या पितरांच्या उद्धारासाठीच अवधूत वेशधारी होऊन पितृ अमावस्येला या पवित्र घरातून भिक्षा मागणारा कोण हे लक्षात आलं का? ते दत्तात्रेयच होते व मीच दत्तात्रेय आहे. ज्यांचे नाव घेताच पिशाच्य गण थरथर कापतात तो दत्त मीच. तुला पाषाणावत केले पण भूक तहान तशीच ठेवली. प्राण काढले परंतु जिवंत माणसासारखा दिसतोस. मी दत्त आहे की नाही हे नंतर ठरवू. आधी हे सांग, तू खरंच मेला आहेस पण जिवंत माणसासारखा दिसून फसवू शकतोस ना? या प्रश्नांच्या सरबत्तीने मी थरथर कापू लागलो. इतक्या सुमती महाराणी बाहेर आल्या. मला पाहून त्या भयभीत होऊन श्रीपादांना विचारू लागल्या, कृष्ण कन्हैया, पूर्ण प्रेतकळेचा हा अघोरी कोण रे? तू आत ये रे बाबा, तुझी दृष्ट काढते. त्यावर श्रीपाद म्हणाले, आई अगं, अजून हा अघोरी झाला नाही. जळालेले शव खाणाऱ्या अघोरीचा जन्म याला येणार होता,
परंतु त्याआधी तो माझ्याजवळ धावत आला आहे. आपल्या घरात पाण्यात टाकलेला भात असेल तर तो याला खायला दे. श्रीपादांची आई रोज थोडा भात पाण्यात टाकून ठेवत असे. श्रीपादांनी तो मला दिला व म्हणाले, आता लवकर ही जागा सोडून जा. मी कुकुटेश्वराच्या देवळाच्या समोरच्या जागेत बसून तो भात खाल्ला. खाताच माझी दुरावस्था पूर्णपणे पालटून मी स्वस्थ झालो व पुन्हा श्रीपादांच्या दर्शनाला गेलो. पण तोवर श्रेष्ठी श्रीपादांना त्यांच्या किराणा मालाच्या दुकानात घेऊन गेले होते. श्रीपाद श्रेष्ठींच्या दुकानात गल्ल्यावर बसले होते. गिराईकांना दिलेले पैसे गल्ल्यात टाकत होते व श्रेष्ठी स्वतः डाळ तांदूळ ज्वारी मोजून देत होते. श्रीपाद म्हणाले, आजोबा, आजची मिळकत किती? बाबांना व मला किती दक्षिणा देणार? त्यावर श्रेष्ठी म्हणाले, आपणा दोघात काही भेद नाही. तुला हवे असलेले तू घेऊ शकतो. तुला हवे असलेले तू घे व मला हवे असलेले मला. त्यांचा तो संवाद व ते दृश्य मोठे मनोहर होते. श्रीपादांनी गुळाचा तुकडा मला प्रसाद म्हणून दिला. नंतर पुन्हा ते श्रेष्ठींना म्हणाले, आजोबा, तू जी गणेश पूजा करणार होतास ती झाली आहे. गणेशाने गुळाचा नैवेद्य ग्रहण केला आहे. तुला खरे वाटत नसेल तर माझ्या मुखात बघ. असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडले. त्यात श्रेष्ठींनी कुठले महादृश्य बघितले कोण जाणे. पण एकदम ते श्रीपादांना म्हणाले, सोन्या, गणेशाला सांग भूक लागली की विचारायची गरज नाही. हवा तेवढा गूळ नैवेद्य म्हणून स्वीकारत जा. इतक्यात अखंड लक्ष्मी सौभाग्यवती व्यंकट सुभमांबा तेथे आल्या व त्यांनी श्रीपाद प्रभूंना अभ्यंग स्नानासाठी नेले. गुरुदत्त भट्ट पुढे सांगू लागले, बेटा शंकर भट्टा, त्या कुटील लोकांचे कुत्सित बोलणे ऐकून श्रीपादांच्या बाबतीत माझ्या हातून चूकच घडत होती. परंतु वेळीच सावध झाल्यामुळे श्रीपादांनी माझी त्या अघोरी जन्माच्या दुर्दैवापासून रक्षा केली. त्यांनी मला माझ्या नशिबावर सोडले असले तरी मी पूर्णपणे पतित झालो असतो. सद्गुरू आपल्या अव्याज्य प्रेमामुळे जीवांची त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मफळापासून चतुराईने सुटका करतात. त्यासाठी ते आपला अमूल्य वेळ व शक्ती खर्च करतात. श्रीपादांचे जातक सांद्र सिंधू वेदांमध्ये पहावे. ते नेहमीच्या हिशोबात बसत नाही. तिथी नक्षत्र वार पण सांद्र सिंधू वेदानुसार असते. श्रीपाद अपलराज शर्मा व बापनाचार्य घरी तेलुगू व संस्कृत भाषेत पण बोलत असत. हिमालयातील सप्तऋषींच्या पवित्र भूमीत बोलली जाणारी संध्या भाषा पण त्यांना येत होती. त्याही भाषेत ते बोलत. शंबल क्षेत्रात बोलली जाणारी ही भाषा संस्कृतपेक्षा भिन्न आहे. मात्र त्या भाषेतील माधुर्य व सौंदर्य वर्णनातीत आहे. पेठिकापुरात श्रीपाद बापनाचार्य व अप्पलराज शर्मा ही भाषा सहजपणे बोलत. एकदा सत्य ऋषीश्वर बापनाचार्यांना श्रीपाद म्हणाले, आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य बोलणारे नाहीत. ते केवळ कर्तव्यबोधकच बोलतात. त्यावर बापनाचार्य म्हणाले, सोन्या माणसाने नेहमी सत्यच बोलावे, सहज पण असत्य बोलू नये. त्यावर श्रीपाद फक्त मंदपणे हसले. त्याच दिवशी दुपारी व्यंकटप्पया श्रेष्ठी बापनाचार्यांकडे आले. श्रेष्ठींची एक प्रगाढ इच्छा होती की बापनाचार्यांनी त्यांच्या घरी पितृ अमावस्येला भोजन करावे व दिलेली दक्षिणा विधीपूर्वक स्वीकारावी. त्यामुळे त्यांच्या पितृदेवता संतुष्ट होती. ही त्यांची कल्पना. बापनाचार्य संमती देतील की नाही अशी त्यांना शंका होती. तरी पण श्रीपादांचे नामस्मरण करून त्यांनी बापनाचार्यांसमोर आपली इच्छा प्रकट केली. बापनाचार्यांनी होकार देत सांगितले, पितृ अमावस्येला आम्ही तुमच्याकडे नक्की भोजन करून दिलेली दक्षिणा स्वीकारू. ते ऐकून श्रेष्ठींच्या आनंदाला सीमा राहिली नाही. श्रीपादांची लीला अगाध. पितृ अमावस्येच्या दिवशी जेवणाचे वचन घेतलेले श्रेष्ठी व वचन देणारे बापनाचार्य दोघेही ही गोष्ट विसरून गेले.
सर्व आटोपल्यावर त्याच दिवशी दुपारी श्रेष्ठी बापनारियांकडे आले. तेव्हा किंचित हसत श्रीपाद त्या दोघांना उद्देशून म्हणाले, एक तर वचन देऊ नये, दिले तर ते पूर्ण करावे. वचन देऊन विसरल्यास वचन घेणाऱ्याने आठवण करून द्यावी. हे बरोबर आहे ना? यावर तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? हे ऐकून दोघांनाही आपली चूक कळली. जीवाला आठवण करून द्यायला व विस्मरण करून देण्यात श्रीपाद किती समर्थ आहेत हे या घटनेवरून कळते. हातून झालेल्या चुकीबद्दल दोघेही चिंताक्रांत झाले. तेव्हा पुन्हा श्रीपाद त्यांना म्हणाले, तुम्हा दोघांना विसर पाडणारा मीच. प्रत्येक माणसाला मी मी म्हणवणारे चैतन्य मीच. आई वडिलांपासून जड शरीरच नव्हे तर मी हे चैतन्यही प्राप्त करून घेत असतो. विश्व प्रणालिकेत मी या चैतन्यावर कर्म जबाबदारी असते. हे कर्म वंश परंपरागत येत असतात. गृहस्थाश्रम सोडून संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर या कर्मबंधातून सुटका होते. तुम्ही दोघांनी घेतलेले व दिलेले वचन परिमित नामरूपात या जन्मात तुमच्या दोघांमध्येच राहण्याची गरज नाही. बृहदाकार स्वरूप असलेले मी हे चैतन्य बदलवू शकतो. तेव्हा कुठल्याही देशात कुठल्याही काळी बापनाचार्यांच्या वंशातील एक व्यक्ती श्रेष्ठींच्या वंशातील कुण्या एका व्यक्तीकडे पितृ अमावस्येच्या दिवशी भोजन करून दक्षिणा स्वीकारेल. मात्र ते कधी व कुठे व कोण हे मला विचारू नका. कर्मस्वरूप फार संक्लिष्ट असते व सूक्ष्म पण. काही काही कर्मांचा भौतिक काळ वेगळा असतो व योग काळ वेगळा असतो. भौतिक काळाप्रमाणे पितृ अमावस्येला हे कर्माचरण केलेच पाहिजे, पण योगकाळ न आल्यामुळे ते सुदूर भविष्यात ढकलले गेले. तेव्हा मी श्रीपादांनी सांगितलेला भौतिक काळ व योगकाळ म्हणजे काय हे उलगडून सांगण्याची श्री भट्टांना विनंती केली. श्री भट्ट सांगू लागले, भौतिक काळ भौतिक देश असतो, तसाच मानसिक काळ व मानसिक देश पण असतो. त्याचप्रमाणे योग काळ व योगदेश पण आहे. उदाहरणार्थ, एक माणूस 60 वर्षांचा आहे, पण तो 20 वर्षांच्या युवकासारखा सतत विद्या व्यासंग करीत असेल तर तो शरीराने जरी 60 वर्षांचा दिसला तरी त्याचा मानसिक काळ 20 वर्षांचाच ठरतो. तसेच 20 वर्षांच्या युवकावर 60 वर्षांच्या वृद्धासारखा संसारभार व जबाबदाऱ्या असतील तर त्याचा भौतिक काळ 20 वर्षांचा असला तरी त्याचे मानसिक वय 60 वर्षांचे ठरते. अशा प्रकारे भौतिक काळ व मानसिक काळ एकसारखा असलाच पाहिजे असा काही नियम नाही. ते वेगळे वेगळे असू शकतात. काशी पिठापुरात राहण्यासाठी ज्यांचे मन तळमळत असते त्यांनाच काशीवासाचे किंवा पिठापूरवासाचे फळ मिळते. देह हे एक क्षेत्र समजून तिथे मन नसल्यास त्या क्षेत्रवासाचे फळ लाभत नाही. मला काशीला जायचंय, मला तिथंच राहायचंय असे जो मनात सतत घोकत असतो त्यांना काशीवासाचे पुण्य प्राप्त होते, कारण तो मनाने काशीतच राहत असतो. त्यामुळे भौतिकदृष्ट्या तो कुठेही राहत असला तरी त्याचे मानसिक देहस्थान काशीच असते. काशीत राहून गोहत्या करणाऱ्याला काशीवासाचे पुण्य मिळणार नाही. मासे खाण्यासाठी रांगेत उभा असलेल्या बगड्याला गंगास्नानाचे फळ मिळणार नाही. कुणी शरीराने जरी पिठापूरला राहत असतील तरी श्रीपादांचे दर्शनही घेत असतील, परंतु त्यांचे मन तिथे नसल्यास तो पिठिकापूरवासी किंवा श्रीपादांच्या शरणागताच्या हिशोबात बसत नाही. योगकाळ योगदेश हा मात्र आध्यात्मिक अधिकार संपन्न असणाऱ्यांनाच अवगत होणारा विषय आहे. श्रीपादांचा अनुग्रह होऊन कुणाचा तो योगकाळ ठरेल किंवा तो प्रदेश योगप्रदेश ठरेल हे कुणालाही न कळणारे दिव्य रहस्य आहे. मानवाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. सत्कर्मांमुळे सुख व दुष्कर्मांमुळे दुःख हे अनिवार्य आहे. पूर्वजन्मातले कर्मबंध आपल्या पाठीमागे लागून आपल्याला सतावत असतात.
पण सद्गुरूंच्या करुणेमुळे तो योगकाळ येतो. तो योगकाळ ज्या प्रदेशात येऊन ते कर्मबंध मिटतात तोच योग प्रदेश ठरतो. हा मोठा विचित्र विषय आहे. पिठिकापुरातील नरसिंहवर्मांकडे शिवय्या नावाचा सेवक होता. एकदा श्रीपादांनी त्याच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने बघितले. लगेच त्याच्या मनप्रवृत्तीत बराच फरक पडला. तो निद्रा आहार सोडून मीच सृष्टीचे आदिमूळ, मीच सृष्टीस्थिती लयकारक, ही समस्त सृष्टी माझ्यातूनच उद्भवली, माझ्यामुळेच वाढली व माझ्यातच लोप पावली, असे वेड्यासारखा बरळू लागला. नरसिंहवर्मांना शिवप्पाची दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद शिवय्याला घेऊन स्मशानात गेले. नरसिंहवर्मा पण त्यांच्या मागोमाग गेले. श्रीपादांनी शिवय्याला औदुंबराची सुकी लाकडे गोळा करायला सांगितली व शिवय्याकडून त्याचे दहन करवले. अशा प्रकारे त्यांनी शिवय्याची त्या विचित्र परिस्थितीतून सुटका केली. हे सर्व नरसिंहवर्मांना फार विचित्र वाटले. तेव्हा श्रीपाद त्यांना म्हणाले, आजोबा, अहो यात आश्चर्यचकित होण्यासारखे काही नाही. तुम्हाला ठाऊकच आहे, वायसपुरातील पंडित माझा कसा अपप्रचार करीत असे. वेदस्वरूपी परमात्मा कुठे आणि हा लहानसा श्रीपाद कुठे. हा सृष्टीस्थिती लयकारक आहे म्हणे. हे सारे असत्य आहे, हा दंभाचार आहे, असेच तो नेहमी बोलत असे. नुकताच तो पंडित मरण पावला. तो ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मात शिवय्या त्याचा ऋणी होता. मी योगकाळ कल्पून योगदेश ठरवून औदुंबराची लाकडे जमवून त्याचे दहन केले. हे योगकर्म करून मी त्या पंडिताचे ब्रह्मराक्षसातून विमोचन केले व आपल्या शिवय्याला त्या ब्रह्मराक्षसापासून वाचवले. बेटा शंकरभट्टा, पिठिकापुरात जन्मलेले हे महातेज, ही धर्मज्योती आज या कुरवपूरला प्रकाशित करत आहे, पवित्र करत आहे. श्रीपादांच्या संकल्पाप्रमाणे ग्रहफळ मिळत असते. कुठल्याही प्रकारचे ज्योतिष फळ असले तरी ते त्या निर्देशनात भौतिक काळात व भौतिक देशातच होईल असे नाही, असा नियम नाही. योगकाळ व योग देशावरच ते भविष्य निर्मित केले जाते. श्रीपाद अनुग्रहाने प्रारब्ध मरण पण बदलू शकते. श्रीपादांनी कल्पित केलेल्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे 1000 वर्षानंतर घडणाऱ्या घटना आत्ताच घडवू शकतात, म्हणजे योगकाळ आत्ताच आणू शकतात. सर्व घटना देशकाळातच घडत असतात ना, परंतु श्रीपाद तो देशकाळ वाटेल तसा बदलू शकतात. एकदा श्रेष्ठींकडे देवाला नारळ फोडायचा होता. श्रीपादांनी स्वतःच तो नारळ फोडला. त्या नारळाचे तुकडे तुकडे झाले. त्यात रक्त होते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, आज तुमचा मृत्यूयोग होता. तुमच्या मस्तकाचे तुकडे तुकडे होऊन रक्त वाहणार होते, पण तो देशकाल मी या नारळात आणून तुमची रक्षा केली. हे ऐकून सगळेच चकित झाले. इतक्यात सायं संध्येची वेळ झाली. आम्ही तिघेही श्रीपादांचा निरोप घेऊन कुरवपूर सोडले व कृष्णेच्या पैलतीराला पोहोचलो. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 22 संपूर्ण.